आपल्यासोबत युगेंद्र पवार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। 2 तास तुम्ही या ठिकाणी थांबलात, चर्चा केली, चर्चेअंती काय हातात लागलं असं तुम्हाला वाटतं? आम्ही 2-2.5 तास आतमध्ये होतो। तिथं आम्ही पोलिसांना कन्व्हिन्स करायचा एक प्रयत्न करत होतो की त्यांनी आपला FIR दाखल करून घेतला पाहिजे। एकतर आम्ही दादांच्या कुटुंबातले आम्ही आहोत, रोहित दादा असतील, मी आणि सगळ्यांची इच्छा आहे, दादा प्रेमी असतील, इथले महाराष्ट्राचे नागरिक जनता असेल, सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय दादांना तिथं न्याय मिळावा। आणि पोलीस FIR दाखल करून घेत नाहीत असं जेव्हा आमच्या लक्षात आलं, आमचे सगळे इथले वकील आमच्यासोबत होते, बारामती वकील असोसिएशनचे सगळे वकील आज इथं होते। त्यांनी सगळ्यांनी पोलिसांना जे नियम आहेत किंवा जे रूल्स आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि पोलीस ऐकतील अशी आमची इच्छा होती। पोलिसांनी आम्हाला 1 तासभर थांबायला सांगितलंय, त्याच्यामुळे मी इथं थांबलोय। आणि एखाद्या वेळेस आम्हाला आमचा FIR ते दाखल करून घेतील पण अशी इच्छा आहे। 2-2.5 तास थांबला, त्यावेळेस FIR दाखल करून घेतली नाही, तासभर थांबल्यावर घेतील असं तुम्हाला वाटतंय का? काय कुठंतरी असं वाटतं की त्यांनी ती म्हणजे तो FIR दाखल करून घेतला पाहिजे, कारण जिथं आपण आता उभे आहोत ही इमारत आदरणीय अजितदादांनी ह्या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी बांधलेली आहे। इथल्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी आणि सगळ्यांसाठी दादांचं काम खूप मोठं आहे। त्यांनी इथल्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी खूप काय काय केलंय। हे जे अधिकारी पण इथं आहेत हे सगळे दादांना मानणारी लोक आहेत, दादांसोबत त्यांनी सगळ्यांनी काम केलंय अनेक वर्ष, त्याच्यामुळं त्यांची इच्छा आहे की कुठंतरी FIR इथं त्याची दाखल घ्यावी। पण एखाद्या वेळेस त्यांच्यावर प्रेशर वरून किंवा दबाव असू शकतो। कोणाचा असेल? सातत्यानं हा उल्लेख होतोय, रोहित पवार पण त्या संदर्भात उल्लेख करतायत, कोणाचा असेल असं तुम्हाला काय वाटतं? कुणाचा असेल ह्याच्यावर स्पेक्युलेशन करणं हे मला तरी योग्य वाटत नाही, कारण सगळी माहिती पहिला समोर येऊ दे, मग आपण ते आपल्याला सगळ्यांना ते समजेल। पण त्यांच्याकडं बघून किंवा त्यांच्याशी बोलून असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय की त्यांनाही हे करायचं आहे पण ते करू शकत नाही आहेत। खरं तर ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या अपघाताचा जो तपास चाललेला आहे, तो तपास बघून तुम्हाला वैयक्तिक समाधानी आहात का? काय वाटतं हे सगळं बघून? समाधान तर अजिबात नाही आहे। तपास हा लवकर झाला पाहिजे। आता उद्या 1 महिना होईल या दुर्दैवी घटनेला, तरी पण आज आमच्या समोर कुठलीही माहिती आलेली नाही आहे। DGCA तपास करतंय, AAIB तपास करतंय, CID तपास करतंय, आपले CBI ची पण चौकशी चालू आहे, तरी पण आमच्या समोर काही येत नाही। 1 महिना झालाय, आम्हाला फक्त उत्तरं पाहिजेत की हे का झालं, कुणामुळं झालं, कशामुळं झालं, घातपात खरंच आहे का अपघात होता, एवढंच आम्हाला ह्याची माहिती पाहिजे। पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका आता जर त्यांनी FIR घेतला नाही तर मग शेवटी कोर्टाचा पर्याय आपल्याकडे आहे। आम्ही सगळे बसू आणि आपल्याला कुठल्या पद्धतीने पुढे जायचं आहे हे आम्ही तेव्हा ठरवू। खरं तर एक शेवटचा प्रश्न विचारतो की ज्या पद्धतीनं मागणी केली जाते कुटुंब म्हणून, सातत्यानं रोहित पवार दिसत आहेत, पुढे जय पवार दिसत आहेत आणि तुम्ही दिसतात, बाकी कोण या ठिकाणी जास्त अग्रेसिव्हली मागणी करत नाही किंवा ज्या पक्षाचा नेता गेलाय त्या पक्षातलं कोणी अग्रेसिव्हली मांडणी करताना दिसत नाही किंवा मागणी करताना? त्या पक्षाचे कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत, त्या पक्षाचे नेते आमच्या सोबत आहेत। आता अमोल मिटकरी हे जे आमदार आहेत दादांचे, हे दादांचे खूप जवळ होते, ते नेहमी दादांसाठी तिथं भूमिका घेत होते, ते पण तिथं लढतायत त्यांच्या पक्षामधून। ते पण काल रोहित दादांबरोबर मरीन लाईन्स पोलीस स्टेशनला गेले आणि आम्ही सगळे लढतोय, आम्ही त्यांच्यासाठीच लढतोय। सगळ्यांनीच रस्त्यावर उतरावं असं नसतं, पण आम्ही करतोय आणि त्यांचा पाठिंबा आम्हाला नक्की असेल। न्याय मिळेल असं वाटतंय तुम्हाला? न्याय मिळेल हे 100% आम्हाला वाटतंय आणि आज जरी तसं वाटत नसेल तर आम्ही आमच्या काकांसाठी, आपल्या सगळ्यांच्या दादांसाठी आम्ही न्याय मिळवून घेऊ। खूप खूप धन्यवाद। तरी ते युगेंद्र पवार, त्यांना आशा आहे की न्याय मिळेल, आता नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।